आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्या भेटीसाठी। तर काय ना, बाहेर पाऊस पडतो आहे। आज दिवसभर पाऊस आहे सकाळपासून, तुम्हाला माहितीच असेल। तर आम्ही अजून एक नवीन जुनी डिश आहे, पण एक वस्तू आणली आहे मी, तुम्हाला दाखवेल थोड्या वेळाने काय आहे ती आज आम्ही बनवणार आहे। परत एकदा ती बनवली आहे भरपूर वेळा। तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो मी काय आणलं आहे ते आज। तर मी ऑफिसवरून निघालो तेव्हा मी घेतलं। तर बघा आता मी काय आणलं, 1 2। नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। तर आज मी एक परत नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। भरपूर दिवस व्हिडिओ आणले नव्हते, गावाला गेल्यानंतर केकचा आमचा फक्त एक व्हिडिओ आलेला। तर आज आम्ही परत मी नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तर तुम्ही आमच्या व्हिडिओला, गावच्या व्हिडिओला जसा प्रतिसाद दिला तसा तर आमच्या बाकीच्या व्हिडिओला पण प्रतिसाद द्या असं मला वाटतं। तर काय नाही, आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्या भेटीसाठी। तर काय ना, बाहेर पाऊस पडतो आहे। आज दिवसभर पाऊस आहे सकाळपासून, तुम्हाला माहितीच असेल। तर आम्ही अजून एक नवीन जुनी डिश आहे, पण एक वस्तू आणली आहे मी, तुम्हाला दाखवेल थोड्या वेळाने काय आहे ती आज आम्ही बनवणार आहे। परत एकदा ती बनवली आहे भरपूर वेळा, पण आता परत एकदा बनवणार आहे आम्ही ती वस्तू। तर काय नाही तेच। तर आम्हाला कसं आमचं आता केफचा व्हिडिओ चालला, तुम्ही काय जास्त प्रतिसाद दिला नाही, तो पण बघा। आमचे व्हिडिओ छोटे व्हिडिओमध्ये प्रयत्न चालू असतात प्रत्येक वेळी, पण तुम्ही जर आम्हाला प्रतिसाद दिला तर आम्हाला पण खूप व्हिडिओ बनायला मजा येईल। तर आता भरपूर दिवसांनी आम्ही व्हिडिओ बनवायला घेतला आहे परत एकदा। तर तुम्हाला दाखवतो मी आता काय आणलं आहे ते, तुमच्या आवडीचीच गोष्ट आहे, ते तुम्हाला दाखवतो मी परत। तर बाकी काय नाही, रिद्धेश गेला आता बाहेर खेळायला। आता बघा आवाज येत असेल तुम्हाला बाजूला मुलांचा। मेघा तेच जी वस्तू आणली आहे आता बनवायला त्याची तयारी करते। तर छान आता बाहेर पाऊस पडतो आहे, सकाळपासून पाऊस आहे आज। ट्रेनला पण थोडा गर्दी होती। तर तुम्हाला दाखवतो मी काय आणलं ते, तर चला। तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो मी काय आणलं आहे ते आज। तर मी ऑफिसवरून निघालो तेव्हा मी घेतलं। तर बघा आता मी काय आणलं, 1 2 आणि 3। ओहो, तुमच्या आवडीच्या काय आणल्या मी आज? मी आणले आहेत खेकडे। हे बघा केवढा मोठा खेकडा आहे ते बघा तुम्ही। बाबा नको मारतोय, बघा मला नको मारतोय, बघा केवढा मोठा आहे हा। ते डेंगे मी मोडले आहेत, अंका तुम्हाला डेंगे मारेल म्हणून। ते बघा केवढा मोठा हा खेकडा आहे बघा। आता तर आम्ही आज परत खेकड्याची रेसिपी बनवणार आहे। लास्ट टाईम आम्ही एकदा बनवलेली, तर आता पुन्हा एकदा आम्ही आज खेकड्याची रेसिपी बनवणार आहे, तुम्हाला दाखवतो। तर कसं उद्या संडे आहे, उद्या आषाढी एकादशी आहे, तर आम्ही काय नॉनव्हेज खात नाही। तर म्हणून आम्ही आज आता मी ऑफिसहून येत होतो त्यावेळी खेकडे आणले। मस्त भेटतात आमच्याकडे डोंबिवली खेकडे, तुम्हाला दाखवले पण कुठे भेटतात ते खेकडे। तर आता आम्ही परत मी पुन्हा एकदा खेकडे आणले। हे बघा तो पळतोय बघा कसा, ऐकतच नाही। तर चला भेटू आपण परत खेकड्याच्या रेसिपीला। तर चला मित्रांनो, मगाशी तुम्ही बघितलात खेकडे आणलेले आम्ही। तर आता ते खेकडे साफ करून झाले, तुम्हाला दाखवतो सर्वांनी आता। तर आता आम्ही किचनमध्ये जाऊया आणि आता मेघा काय काय तयारी करते खेकड्यांची ते बघूया। तर चला आता आम्ही किचनमध्ये जाऊ। ते बघा आता मेघाने रेसिपी करायला घेतलेली आहे। तर काय टाकलं त्याच्यात? तेल टाकलेलं आहे बघा। आणि हे बघा खेकडे आता मी साफ करून घेतलेत। हे वाटण कांदा खोबऱ्याचं, हे खेकड्याचे जे डेंगे असतात पाय, त्याचं आम्ही हे वाटण घेऊन त्याचा रस त्याच्यात आम्ही मिक्स करतो त्या सारामध्ये खेकड्यांच्या। तर हे का मेघाने चालू कांदा आणि लसूण आणि तमालपत्र तुम्ही अशी पहिली पण बघितली असेल, आमचा एक व्हिडिओ होता खेकडे आणा गेलो त्याच्यानंतर बनवलेला। तर ज्याने बघितले नसेल त्यांच्यासाठी आम्ही परत बनवते ही रेसिपी त्या व्हिडिओला। तर आता आमच्या व्हिडिओला या व्हिडिओ बघा नक्की आठवणीत, आम्ही त्या खेकड्याची रेसिपी कशी बनवतो ती। पाऊस पडतोय बाहेर छान असा, आणि ते खेकड्याची मजाच वेगळी असते पावसात। खूप दिवसांनी खेकडे आणले आपण। काय बोलते खूप दिवसांनी? म्हणजे आपण जो लास्ट व्हिडिओ बनवतो त्याच्यानंतर आता खेकडे आणतोय मग तर बघा चालू झालेली रेसिपी। तर
तुम्ही आमच्या व्हिडिओला प्रतिसाद देतला असं आमची इच्छा आहे. तर आमच्या आता गावचे व्हिडिओ जेव्हा आलेले तेव्हा तर आम्हाला खूप रिस्पॉन्स चांगला आलेला. तर तसाच रिस्पॉन्स यायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे व्हिडिओला. तर आम्ही प्रयत्न करतोय. हां म्हणजे तुम्ही प्रतिसाद दिला तर अजून म्हणजे आमच्या दोघांचं तेच मत असतं. आमचं मनी हां. करायला व्हिडिओ. हो, तर म्हणजे कसं आमच्या दोघांचं तेच मत असतं की आमच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद द्यावा आणि आमचे व्हिडिओ लोकांनी बघावे, तर आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवता येतील. कांदा लाल झालाय आपला परतून तेलावरती. आता आपण त्याच्यात मसाले टाकूया. एक चमचा हळद टाकलेली आहे मेघानी. गरम मसाला 1 चमचा. ही आमची अशी खेकड्या बनवायची रेसिपी आहे. तुम्ही कसे बनवतात जर तुम्हाला जमत असेल आम्हाला कमेंट करून सांगा, तर आम्ही त्याबद्दल पण एकदा कधी ते बनवायचा ट्राय करू खेकड्याची रेसिपी. तर आम्हाला अशा नवीन नवीन रेसिपी बनवायचं खूप हे वाटतं, आम्ही बनवत असतो, आवड आहे आम्हाला. तर आता आमच्या पद्धतीची आम्ही बनवतोय म्हणजे मालवणी पद्धतीची. तुम्ही तुमच्या पद्धतीत पण आलं लसूण पेस्ट आपली घरी कुटिया बनवलेली. तुम्ही खूप बोलतोय ना मेघा, बोलायलाच पाहिजे. हां ते तर आहेच. तर प्रेक्षक मला असं वाटत नाही की आपल्याशी व्हिडिओ मी एवढं बोलतो तरी कोण असं माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देतं. तेच मला हे झालं आहे की प्रतिसाद भेटला तर खूप मला बरं होईल, नवीन नवीन व्हिडिओ बनवता येतील. मी असे मग नवीन नवीन जाऊन बाहेर जे असे ब्लॉग पण बनवत जाईल नवीन नवीन याचे. म्हणजे वाटण कांदा. ओके, वाटण टाकते आता. हे वाटण तयार आहे आपण बनवलेलं. हां, हे कांदा खोबऱ्याचं वाटण. हां, टाकते. आपला घरगुती मालवणी तिखट मसाला तो टाकला मी 1 चमचा. आम्हाला जास्त तिखट खूप तिखट येतो त्यामुळे 1 चमचा पुष्कळ होतो. आता घे म्हणजे पटकन हे बघ. आता आपण हे परतून घेऊया मस्तपैकी. सगळं एकजीव झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण टाकूया हे सगळे खेकडे. वा, खेकड्याचं कालवण ना मला खूप आवडतं. म्हणजे आणि पावसाळ्यात तर खेकड्याचं कालवण करायची मजाच वेगळी असते. तुम्हाला लास्ट टाइम मी दाखवलेलं त्या काकांकडून मी खेकडे घेतले. आज पण त्यांच्याकडेच गेलेलो. ॲक्च्युली पाऊस असल्यामुळे मला ना मार्केटमधला व्हिडिओ बनवता नाही आला एवढा चांगला, तर मी बनवला नाही. मी बोलो घरी गेला आपल्या मित्रांना दाखवू आपण सगळे व्हिडिओ. आता आपण याच्यामध्ये हे टाकले. आता याच्यात पाणी टाकलं. तर आता सगळ्या मसाला विसाला टाकून झालेले आहेत. आता हे उकळी येईपर्यंत ठेवलेलं आहे ना. उकळी किती वेळ ठेवावं लागते असं? आता ह्याला उकळी आली ना की आपण ते पाणी गाळून टाकूया. कुठलं कशाचं? खेकड्याचं. आपण ते हां ते करा. ते तुम्हाला दाखवतो आम्ही ते पाणी कसं गाळून घ्यायचंय. ते थांबा जरा, वेट करा 2 मिनिटं. आता हे आपण डेंगे असतात ना ते मिक्सरला लावले आहेत. आता आपण त्याचं पाणी गाळून घेऊया आणि ते पाणी आपण त्याच्यामध्ये ऍड करायचं. हां, मग ते गाळून घेतल्याने काय होतं माहितीये, त्याचा जो चोथा असतो ना तो येत नाही. ते फक्त असं पाणी असतात ना. हां ऍक्च्युली तर ते डेंगी म्हणजे त्यांचे पाय. ऍक्च्युली ते मोठेवाले जे डेंगी असतात ज्याच्यामध्ये खरा तो मसाला असतो तो आम्ही उकळतोय. याचे आम्ही मिक्सर लावून बारीक करून घेतले त्याचे पाय. ह्याच्यानी जास्त चव येते त्या साराला खेकड्याच्या. हे महत्वाचं असतं. आणि तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही काय बोलता, खेकडे बोलता, कुर्ल्या बोलता की चिंबोऱ्या बोलता. कोण कोण चिंबोऱ्या पण म्हणतात. हां, याचं पाणी गाळून घ्यायचं. मग त्याचा चोथा येतो, मग तो चोथा टाकून द्यायचा. खाली दाखव पाणी कसं येते ते. हे बघ जाड असं. हां, असं पाणी येतं. ह्याला खरी चव. हां, त्याच्यामुळे खेकड्याच्या कालवणात चव येते. म्हणजे ते बघा आम्ही ते पाणी आता गाळून घेतोय असं म्हणतात. म्हणजे आमची आजी करायची त्यामुळे आम्हाला माहिती आहे. हां, म्हणजे आम्हाला पण हे आमच्या म्हणजे मेघाच्या मम्मीनी, माझ्या आईनी आणि त्याच्या बघून आम्ही शिकलो हे. तर आता हे गाळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो सगळं. तर चला. तर मित्रांनो ते पाणी गाळून झालं बघा. तर हे आम्ही आता खेकड्याच्या कालवणामध्ये टाकू आणि हा त्याचा चोथा आहे.
तो काय घ्यायचा नसतो, फेकून द्यायचा असतो. आणि इकडे उकळी आणि आली. हे आता बघा साराला उकळी आलेली आहे खेकडा छान मस्तपैकी आणि मस्त असा स्मेल येतोय. तर कधी एकदा जेवण होतं आणि आम्ही खायला बसतो असं झालंय. आता हे पाणी आपण ते सर्व हां आता हे पाणी आपण ह्याच्यामध्ये ऍड केलं. करायचं. हा त्याच्यामुळे जी खेकडा अशी वेगळी असते ती टेस्ट येते. हा तुम्हाला जे भाजी अशा मालवणी पद्धतीचे जेवण बनवतात त्यांना ही रेसिपी माहितीच असेल, पण जेही लोक अशी जशी बनवत नसतील त्यांच्यासाठी मी हा प्रयत्न आहे आम्हाला दाखवायचा. तर आता हे याचा पूर्ण उकळी येऊन दे, चांगला शिजून दे. घेऊया. याच्यामध्ये मीठ टाकायचं मला आता. डेंगे दाखव का, डेंगे मस्त शिजतात ते. हे ते हे आहे तो हे दाखव ना. बघा डेंगा केवढा मोठा आहे. मोठे मोठे खेकडे होते, छान होते. मस्त होते खेकडे. आणि त्यांच्याकडचे खेकडे चांगलेच असतात. चव पण छान असते. चला आता आपण चला आम्ही सगळं उकळी आल्या आणि सगळं शिजल्याच्या नंतर आपण जेवायला भेटल्यावर भेटू. मीठ टाकायचं. हा मीठ टाकून घे. हे मीठ टाकलेलं आहे. तर सगळं आता हे तयार होईल तोपर्यंत तयार झाकण ठेवायचं आणि शिजवून द्यायचं. ते आतमध्ये शिजलं पाहिजे. चांगलं शिजण्यासाठी त्याचं झाकण ठेवायचं. तर सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला आम्ही दाखवू आणि आम्ही जेवायला भेटलो तुम्हाला भेटू. तर चला. तर मित्रांनो हे आमचं खेकड्याचं कालवण तयार झालेलं आहे. तर बघा मस्त शिजलं आहे. हे बघा तरी पण मस्त आली तेलाची. हे बघा डेंगे डेंगा दाखव मोठा आला आपला. हा हे बघा. हा आणि ते आता आम्ही तुम्हाला जेवताना दाखवतो. ते मस्त मोठा. हा बघा आता मस्त. हा बघा कसं मस्त शिजलंय. तुम्हाला आता जेवताना दाखवतो कसं झालंय ते आणि तुम्हाला सांगतो. तर चला. आमची आता ही आज खेकड्याची थाळी तयार झालेली आजची आहे. तर हे आहे खेकड्याचं कालवण, भात, कांदा, भाकरी. तर आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसं झालंय ते. मस्त असा बघूया. टेस्टी झालंय. डेंगा खाऊन बघतो. मी टाकत तोडे आता डेंग्याला असं थोडी तुटणार आहे. नाही थोडे तुटेल. तर मी का बघा आता हळू हळू. बघा सरस पडतो. खूप टेस्टी असतो. तरी बघा मस्त आलाय. तो खूप टेस्टी आहे. मस्त शिजलाय. छान आहे. तर मित्रांनो ते आता आमची रेसिपी बघा खेकड्याची रेसिपी कशी झाली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर आम्हाला असंच प्रतिसाद द्या. आम्हाला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असे दररोज बघत राहा आणि आमचे व्ह्यूवर वाढवा. तर चला बाय. आता मी जेवून घेतो. मेघाला पण जेवायचं आहे. तर चला बाय. गणपती बाप्पा मो.